डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समता स्वतंत्रता बंधुता आणि नावावर आधारित असणारा भारतीय राज्यघटना देणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आर्टिकल 19 तुम्हाला मूलभूत अधिकाराचं संरक्षण करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे तुमचं आमचं नाते काय अरे तुमचं आमचं नाते काय। नमस्कार, आपले बदलापूरच्या फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। जसं की आपण 2-3 दिवसाआधी लाईव्ह केलं होतं बदलापूर परिसरातील बेलवली परिसरातील भीमनगर या एरियामध्ये राहणारा अक्षय गायकवाड याला 15 ते 20 लोकांनी अमानुषपणे मारहाण केली होती आणि त्या संदर्भात त्याने अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केला। पण तो गुन्हा दाखल करत असूनही तो गुन्हा दाखल झाला तरी त्या आरोपींना अजून अटक करण्यात आली नाही। त्यात निषेधार्थ संपूर्ण बहुजन समाज आज एकत्र येऊन जनाक्रोश आंदोलन करतोय की लवकरात लवकर त्या आरोपींना अटक झाली पाहिजे। आणि आता आपण आहोत अंबरनाथ पालिकेच्या इकडे। अंबरनाथ पालिकेवर आपण आता आहोत। इथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि हा मोर्चा जाणार आहे अंबरनाथ एसीपी कार्यालयात। तर आता आपण पाहूया, मोर्चाला सुरुवात झाली। जातिवाद पे धर्मवाद पे नस्लवाद पे आतंकवाद पे जातिवाद पे हल्ला बोल धर्मवाद पे हल्ला बोल। देश हमारा राष्ट्र हमारा नहीं चलेगा नहीं चलेगा। देश हमारा राष्ट्र हमारा नहीं चलेगा नहीं चलेगा। अय्यम हटा देश बचाओ अय्यम हटा देश बचाओ। साथियों, हे जे अन्याय आमच्या लोकांवरती सातत्याने होत आहेत याला कारण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे। कारण ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून जे आमचे नेते SC ST OBCचे निवडून जातात ते आमच्या लोकांना न्याय देत नाही। ते समाजाचा अजेंडा चालवत नाही, ते पक्षाचा अजेंडा चालवतात। म्हणून आमच्या अक्षयसारख्या लोकांवरती अन्याय होतो, म्हणून चौकेर प्रकरण होतं, म्हणून आमच्या आदिवासी बांधवाला मारलं जातं, आमच्या मराठा बांधवाला मारलं जातं, आमच्या SC STच्या लोकांना मारलं जातं। कारण आमचा निवडून गेलेला नेता हा आमचा नसतो, तो त्या पक्षाचा नेता असतो। म्हणून मराठा कुणबी यागरी तेली गोली माली महार मांग सुतार डोमार कोट या सर्व लोकांवरती मुस्लिम शीख लिंगायत जैन ख्रिश्चन धर्मीय शिव धर्मीय यांच्यावरती सातत्याने अन्याय होतो। याला कारण आमचा निवडून गेलेला नेता हा मशीन मधून निवडून गेलेला नेता आहे आणि म्हणून आमच्यावरती अन्याय होत आहे। रिपब्लिकन सेना शिवसेना आनंदराज आंबेडकर साहेब यांचे कार्यकर्ते निवृत्त ठाणे जिल्हा उपाध्यक्ष तसेच त्यांची सर्व टीम आलेली आहे। या सर्व टीमचं मी या आंदोलनामध्ये स्वागत करतो की या अन्यायाच्या विरोधामध्ये लढण्यासाठी आपण आलात। आपण या रॅलीला सुरुवात करण्या अगोदर तत्पूर्वी हे अन्याय सातत्याने चालू होत आहे। पण आपल्याला लक्षात आहे की आता 2-4 दिवसापूर्वी पहलगाम मध्ये सुद्धा अतिरेकी हमला झालेला आहे आणि त्याच्यामध्ये निष्पाप भारतीय लोकांचा बळी गेलेला आहे, मारला गेलेला आहे। मी निष्पाप भारतीय लोक हा शब्द जाणीवपूर्वक वापरते, लक्षात घ्या। कारण या आमची ज्या लोकांचा जेव्हा जीव जातो तेव्हा पण सत्ताधारी लोक त्याचं राजकारण करायच्या मागे आहे। त्याच्यामध्ये सुद्धा ते हिंदू मुसलमानाचं वातावरण तयार करून छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या विरोधामध्ये काम करतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधी काम करतात। मी अशा भारतीय लोक जे तिथं आपल्यातून निघून गेले, ज्या दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांचं निधन झालं, त्या लोकांना आदरांजली वाहण्यासाठी सर्वांनी पुढे यायचं आहे। 2-2च्या लाईनीमध्ये आपण त्या पहलगाम मध्ये जे लोक ऑफ झाले, ज्याच्यावर अतिरेकी हमला झाला, त्या पहलगामच्या बांधवांसाठी, त्या भारतीय लोकांसाठी आपण सर्व 2 मिनिटं स्तब्ध राहून त्यांना आदरांजली वाहणार आहोत आणि त्याच्यानंतर या अन्यायाच्या विरुद्ध आपण या आंदोलनाला सुरू करणार आहोत। आपल्या सर्वांना विनंती आहे
की पहलगावमध्ये झालेल्या आपल्या बांधवांना आदरांजली देण्यासाठी आपण 2 मिनिटं सर्वांनी स्तब्ध उभं राहायचं. धन्यवाद. या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सर्वांचे प्रेरणास्त्रोत आणि जेव्हा जेव्हा अन्याय होतो तिथं एकच आवाज उभा असतो आणि बहुजन समाजामधलं एक नेतृत्व त्यांच्याकडनं सर्व लढवाई लोक प्रेरणा घेतात. अशा आमच्या सर्वांचे प्रेरणास्त्रोत आदरणीय श्यामदादा गायकवाड इथं उपस्थित झालेले आहेत. मी त्यांचं या लढाईमध्ये स्वागत करतो आणि आपण आहात दादा याचा अर्थ आम्हाला न्याय मिळणारच हे आशा करतो. मी दादांना विनंती करतो त्यांनी या मोर्चामध्ये यायचंय. श्यामदादा जे आमचे प्रेरणास्त्रोत आहे त्यांना मी विनंती करतो की या ठिकाणी सर्व लोकांना संबोधित करायचं आहे. मोर्चाची सुरुवात होत आहे आणि आजच्या या मोर्चाच्या निमित्ताने सर्व सहभागी कार्यकर्ते पदाधिकारी विविध सामाजिक संघटनेचे लोक त्याचबरोबर पक्षाचे लोक सर्व आंबेडकरी विचारधारेची जे या ठिकाणी क्रांतिकारी सामील झाले त्यांना विनंती आहे की या मोर्चामध्ये सहकार्य करायचं आहे. या ठिकाणी मीडियाचे सर्व आमचे बांधव उपस्थित आहेत. ते इथे बाईट घेणार आहेत आणि नंतर आपण या मोर्चाला सुरुवात करणार आहेत. सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आहेत जे विविध पक्षातून आलेले त्यांना विनंती की त्यांनी पुढे यायचं आहे. आपण बाईट देणार आहोत. दादांपासून आपण सुरुवात करू आणि नंतर मग हा मोर्चाला आपण सुरुवात करणार आहोत. पत्रकार जास्त झाले नाही का? उपनगराध्यक्ष होते अंबरनाथ. सर ये बताइए आज बेलगाम के लिए निषेध कर रहे हैं आपको क्या बेलगाम के लिए आपसे गायकवाड़ से और ये बेलोली जो है ना बदलापुर के वेस्ट में वहाँ अक्षय गायकवाड़ नाम के एक जो दलित युवा है उसके ऊपर जो जातीय दृष्टिकोण से जो अन्याय हुआ है और एट्रोसिटी के केस एट्रोसिटी प्रिवेंशन एक्ट के तहत जो केस है वो दाखिल हुई है. लेकिन आज तक आरोपियों को जो 1.5 महीना हुआ है लेकिन उनको अरेस्ट नहीं हुई है. तो पुलिसों ने एट्रोसिटी के तहत ये आरोपियों को अरेस्ट करना चाहिए, उनको बंदी करना चाहिए और उनके ऊपर मुकदमा चलाना चाहिए. इस मांग को लेकर ये मोर्चा सभी दलितों के सभी संगठनों ने मिलकर ये मोर्चा निकाला है, जिसकी अगुवाई नीलेश एलवे कर रहे हैं, युवा है. तो सभी लोग यही मांग कर रहे हैं पुलिस के खिलाफ ये मोर्चा नहीं है. हम पुलिस को ये विनती करते हैं कि किसी भी राजनीतिक दबाव के नीचे मत आइए और दबाव को टुकड़ा कर जो आरोपी है उनको अरेस्ट करें. ये मांग को लेकर मोर्चा चल रहा है और हम लोग सभी लोग इसमें शरीक हैं. सिद्धांत एलवे उद्या असेल त्यांनी ते यायचे. सिद्धांत कॉपी लेगा पहले वाइट के बाद ठीक है ना. थोड़ा खाली वीडियो बनाओ सिद्धू. हाँ खाली की जरा खाली. सर काय माहिती द्याल, काय आज तुमची मागणी आहे सर? अक्षय गायकवाड बदलापूर भीमनगरचे बौद्ध समाजाचे आमचे बौद्ध बांधव आहेत आणि
अक्षय गायकवाड बदलापूर भीमनगर बेलवलीचे अक्षय गायकवाड आमचे बौद्ध समाजाचे बांधव आहेत. त्यांच्यावरती गेल्या महिन्यात 9 मार्च 2025 रोजी जातीवादी गुंडांनी जवळजवळ 15 लोकांनी त्यांच्यावरती जीवघेणा हल्ला केला आणि जातीग्रस्त मानसिकतेने शिवीगाळ करत तुम्हाला खूप माज आला आहे आणि जातीवरती शिवीगाळ करून त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे. अक्षरशः जे पेवर ब्लॉक आहेत त्याच्याने मारहाण केलेली आहे. त्यांच्या तोंडावरती मारलेलं आहे, त्यांच्या खांद्याची हड्डी तोडलेली आहे आणि एवढं मारलेलं आहे की म्हणजे बांबू आणि काठ्यांनी त्याचबरोबर फ्लेवर ब्लॉकनी एवढं शरीरावरती इजा केलेली की जवळजवळ ते 5 दिवस आजारी होते आणि 5 दिवस ॲडमिट या सेंट्रल हॉस्पिटलला होते. परंतु पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ॲट्रॉसिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट जो या राज्य स्तरावरती आणि राष्ट्रीय स्तरावरती हा जो कडक कायदा बनवलेला आहे, विशेष कायदा बनवलेला आहे, त्याच्या अंतर्गत ज्या आरोपींना अटक करायला पाहिजे होतं त्या आरोपींना अटक केलेलं नाही आहे. मी हे म्हणेन की पुढे जाऊन त्या आरोपींना एवढा माज चढलेला आहे की त्यांनी त्यांच्या राजकीय नेत्यांचा आधार घेऊन अक्षय गायकवाड यांना सातत्याने धमकी देण्याचं काम केलेलं आहे, त्यांना घाबरवण्याचं काम केलेलं आहे, त्यांना केस पाठीमागे घेण्यासाठी ते दबाव करत आहेत आणि जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना अडचण निर्माण करण्याचं काम करत आहेत. म्हणून गेल्या 1.5 महिन्यामध्ये बऱ्याच वेळेला त्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली, पाठपुरावा केला, परंतु पोलीस प्रशासनाने दखल घेतली नाही. शेवटी मग बौद्ध समाजाचे जे प्रतिनिधी आहे, सकल बौद्ध समाज बदलापूरचे प्रतिनिधींनी माननीय शैलेश काळे साहेब त्यांची भेट घेतली, त्यांना भेट घेऊन निवेदन दिलं आणि त्यांना विनंती करून सांगितलं की तुम्ही आरोपींना तात्काळ अटक करा. परंतु त्यांनी अटक केलं नाही. हे साधारण 14-15 तारखेला त्यांनी निवेदन दिलं. त्यानंतर पुन्हा हा विषय जेव्हा माझ्याकडे आला तर मी पुन्हा एकदा बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून DCP साहेब माननीय सचिन गोरे सर यांना आम्ही भेट दिली आणि त्यांना विनंती केली की तुम्ही तात्काळ अटक करा, अन्यथा आम्हाला ACP कार्यालयावरती मोर्चा काढण्यात येईल. आणि तो साधारण 18-19 तारखेला आम्ही निवेदन दिलं होतं. आज 27 तारीख आहे. जवळजवळ 10-12-15 दिवसापासून आम्ही सातत्याने पोलीस प्रशासनाला पाठपुरावा करतोय, विनंती करतोय. काल साधारण 25 तारखेला आम्हाला शैलेश काळेसाहेब जे ACP आहेत त्यांनी बोलवलेलं. मी स्वतः त्यांच्याशी बोलणं करून त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर DCP साहेबांशी चर्चा केली. त्यांनी आम्हाला एक कारण सांगितलं की 7 वर्षाच्या खाली जे गुन्हे आहेत अर्निश कुमारकर, त्या अर्निश कुमारच्या ऑर्डरप्रमाणे आम्हाला अटक करता येत नाही. परंतु ILP अर्थातच वकिलांचं संघटन आहे बामसेकच्या अंतर्गत इंडियन लीगल प्रोफेशनल असोसिएशन आणि त्यांच्या आमचे वकील संघटनेची जी टीम आहे आणि आमचे जे काही राष्ट्रीय स्तरावरची जी कमिटी आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांनी जी आम्हाला माहिती दिली त्या माहितीच्या आधारावर आपल्या सर्वांना मी सूचित करू इच्छितो की राष्ट्रीय स्तरावरती जे केंद्र सरकार आहे ते केंद्र सरकारच्या अंतर्गत न्याय व कायदा मंत्रालय त्यांच्या अंतर्गत एक ऑर्डर पास केलेली 17 ऑगस्ट 2018ला ही ती ऑर्डर आहे. या ऑर्डरप्रमाणे तुम्ही बघाल की ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत जे काही गुन्हे घडतात त्या आरोपींना तात्काळ अटक करणं हे बंधनकारक आहे सिद्धांत. तर या अनुषंगाने तुम्ही पाहिलं की हे पेज क्रमांक 2 वरती इथे स्पेसिफिकली लिहिलेलं आहे. मी तुम्हाला वाचून दाखवतो की द इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर शॉल नॉट रिक्वायर्ड अप्रुव्हल फॉर द अरेस्ट इफ नेसेसरी ऑफ एनी पर्सन. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे पण सांगितलं अगेन्स्ट हुम अँड accusation of having committed of offense under this act has been made and no procedure other than that provided under this act or the code shall apply. The provision of section 438 of the code shall not apply to a case under this act. Notwithstanding any judgment or order of or directions of any court. म्हणजे स्पेसिफिकली या ऍक्टच्या अंतर्गत कुठल्याही कोर्टाचे जे आदेश आहेत ते आदेश या ऍक्टसाठी लागू होत नाहीत. त्याच्यामुळे कुठल्याही चौकशी करण्याची गरज नाही, कुठली अप्रुव्हल घ्यायची गरज नाही, तुम्हाला आरोपींना अटक करता येईल. मग असं सर्व माहिती देऊन पण ज्या वेळेला शैलेश काळेंना आम्ही माहिती चर्चा केली त्यांना म्हटलं आयदर तुम्ही आम्हाला लिहून द्या, तुमचं जर DG ऑफिसमधनं त्या पद्धतीचं निर्देशन असेल तर तसं आम्हाला आदेश द्या. त्या आदेशाच्या अंतर्गत आम्ही काय करू, आम्ही तुमचे DG ऑफिसचे जे काही वरिष्ठ अधिकारी असतील किंवा CP ऑफिसचे जे काही वरिष्ठ अधिकारी असतील त्यांना आम्ही कोर्टामध्ये त्या ठिकाणी आमंत्रण करू, त्या ठिकाणी ॲप्लिकेशन देऊ, त्यांना इन्व्हाइट करून त्यांना बोलू कुठल्या अधिकाऱ्यावरती तुम्ही अशा पद्धतीचे इन्स्ट्रक्शन ACP DCP आणि स्थानिक पोलीस स्टेशनला दिलेले. त्याच्यामुळे माझा असं स्पष्ट आरोप आहे की पोलीस प्रशासन हे या आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष
किंबहुना आम्ही काही प्रश्न उपस्थित केले निवेदनामध्ये की काय पोलीस स्टेशन हे जाणीवपूर्वक पैसे घेऊन काम करते म्हणून आरोपींना अटक करत नाही का, त्यांच्यावरती वरिष्ठ अधिकाऱ्यांचा किंवा राजकीय नेत्यांचा दबाव आहे का, ते असक्षम आहेत का, त्यांना पोस्को किंवा ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत संवेदनशील जे काही घटना आहेत त्या घटना हँडल करण्यासाठी त्याची एसओडी जे स्टँडिंग ऑपरेशन प्रोसिजर आहे ती त्यांना माहिती नाही आहे किंवा त्याच्यासाठी त्यांना काही प्रशिक्षण पाहिजे, ते स्वतः या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर क्रिएट करत आहेत. अशी परिस्थिती पोलीस प्रशासन का निर्माण करत आहे? तर आम्हाला प्रश्न पडतो की 1.5 महिने झाले तरी पण अक्षय गायकवाड यांना अटक न करण्याचं पोलीस प्रशासनाचं काय कारण आहे? म्हणून आम्ही आता काय केलेलं आहे की तुम्ही पाहाल की या निवेदनामध्ये आम्ही हे निवेदन आता आम्ही माननीय पोलीस आयुक्त ठाणे जे ठोंबरे साहेब आहेत त्यांचं आम्ही पाठवलेलं आहे. त्याचबरोबर न्यायमूर्ती श्री हरी पी डावरे साहेब जे अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबईला त्यांचं ऑफिस आहे. त्याचबरोबर माननीय न्यायमूर्ती श्री A.N. बदर साहेब अध्यक्ष राज्य मानव हक्क आयोग यांना आम्ही पाठवलेले या रेफरन्स सेक्रेट हे जे मंत्रालयाचा जो कायदा व न्याय मंत्रालय म्हणजे ज्युडिशरी अँड लॉ मिनिस्ट्री जी आहे तर त्याच्या अंतर्गत जो आलेला आदेश आहे त्याचं कलम आहे साधारण तुम्ही पाहिलं त्याच्यामध्ये जो ऍक्ट दिलेला आहे तो सुधारित निर्णय 18A मी जे आता तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे 18A प्रमाणे जर का तरतूद ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत आरोपींना अटक करायची मग तुमचे पोलीस प्रशासन का टाळाटाळ करतात? मग ह्याच्यासाठी आम्ही तक्रार केलेली आहे. हे निवेदन आम्ही त्याच्यामध्ये दिलेलं आहे. या निवेदनामध्ये सर्व केसचं आम्ही हे दिलेलं आहे. याच्यामध्ये एक बारकाईने मला गोष्ट सांगायची वाटते की जो मेडिकल रिपोर्ट आहे तो मेडिकल रिपोर्ट पण साधारण दुखापतचं दाखवलेलं आहे. म्हणजे सेंट्रल हॉस्पिटलचे जे मेडिकल ऑफिसर आहे त्यांच्या माध्यमातून हा जो इश्यू केलेला मेडिकल ऑफिसर आहे तो हा मेडिकल ऑफिसरने इश्यू केलेला मेडिकल रिपोर्ट आहे हा पण खोटा आहे. कारण जेव्हा खांदा तुटलेला आहे त्याचं तोंड सुजलेलं आहे त्याला फ्लेवर ब्लॉकने तोंडावरती पूर्ण शरीरावरती मारहाण केलेलं आहे त्याचा डोळा लाल दिलेला आहे डोळा जाण्याची वेळ आलेली 5 दिवस व्यक्ती आज पूर्ण ॲडमिट आहे. कसं तुम्ही साधारण दुखापत सांगू शकता? म्हणजे मेडिकल रिपोर्ट पण अशा केसेसमध्ये मॅन्युप्युलेट केले जातात आणि त्याच्यामुळे या सर्व दृष्टिकोनातून आम्ही विविध जे आहेत पोलिसांना प्रश्न केलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं द्यावी. आमचं एवढंच म्हणणं आहे पोलीस प्रशासनाने तात्काळ अटक करावं. आरोपींना अटक केलं की आमचं हा आंदोलन बंद होईल. अन्यथा हे आंदोलन ACP नंतर DCP नंतर CP नंतर DG आणि पूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन पेटणार आहे आणि त्यासाठी पोलीस प्रशासन जबाबदार राहील असं माझं स्पष्ट मत आहे. शेवटी मला एवढं सांगायचं आहे आंबेडकरी चळवळीच्या सर्व लोकांमध्ये अशी भावना निर्माण केली जाते की ती लोक एकत्र येत नाही. तुम्ही बघा विविध सामाजिक संघटनेची आंबेडकरी चळवळीची बहुजनवादी सर्व सामाजिक संघटना एकत्र आलेल्या आहेत सर्व पक्ष एकत्र आलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही एकत्र येऊ शकतो. कोणी आम्हाला निराश करण्याची गरज नाही. निराश लोक आंदोलन चला नहीं सकते और आंदोलन कभी निराश नहीं होता. म्हणून आम्ही हे स्वाभिमानी आंदोलन सर्वांच्या सहकार्याने चालवतोय. आम्हाला यश लाभेल हे आम्हाला खात्री आहे. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम. अक्षय गायकवाडला न्याय द्या. अक्षय गायकवाडला न्याय लाईन पुढे आहे त्याच्या मागे जेंट्सनी राहायचं आहे. 2-2च्या लाईनीने आपल्याला पुढे जायचं आहे. ACP ऑफिसवरती हा धडक मोर्चा आहे. कुठलंही अडचणीचं काम आपल्याकडे होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे. अरे अक्षय गायकवाडला न्याय द्या. अक्षय गायकवाडला न्याय द्या. भारतीय संविधानाचा पोलीस प्रशासन जागेवा. पोलीस प्रशासन जागेवा. अक्षय गायकवाडला न्याय द्या. अक्षय गायकवाडला न्याय द्या. तुमचे आमचे नातेचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. अरे अक्षय गायकवाडला न्याय द्या. अक्षय गायकवाडला न्याय द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. अरे तुमचे
हा मोर्चा या सिस्टमच्या विरोधामध्ये मोर्चा आहे. अशा जागेवरती अन्याय होऊ सुद्धा दूर बहिण होऊन पण उठू सुद्धा पोलीस प्रशासनाने असेल शकत नाही. आता जरी आरोपींना अटक केली गेली नाही म्हणून आर्टिकल 19 नुसार संविधानाचा आर्टिकल 19 नुसार हा अधिकार आपल्या संविधानाने दिलेला आहे. इतर सिस्टम आणि व्यवस्था केंद्र काम करत असते संविधानिक दुकान भारतीय संविधानाच्या भारतीय संविधानाच्या आपण पाहत आहोत जनाक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आणि सध्या आपण अंबरनाथ स्टेशन या परिसरात आहोत. भरपूर प्रमाणात महिलाही सहभाग झालेल्या आहेत. महिलांचाही सहभाग खूप मोठ्या प्रमाणात आहे. पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे. 1.5 महिने उशीर केले तरी सुद्धा आपण संविधानाच्या अंतर्गत राहून काम केलेलं नाहीये आणि त्यामुळे आज समाजाला एकत्र यावं लागलं. छत्रपती शिवरायांचे मावळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि या व्यवस्थेच्या विरोधामध्ये पोलीस प्रशासनाचा धिक्कार करण्यासाठी विरोध करण्यासाठी आर्टिकल 19 नुसार आपला अधिकार त्यांना दडवलेला आहे. अक्षय गायकवाडला न्याय द्या. अक्षय गायकवाडला न्याय द्या. अरे पोलीस प्रशासन मुर्दाबाद. अरे पोलीस प्रशासन मुर्दाबाद. अरे आरोपींना अटक करा. आरोपींना अटक करा. अरे सबसे बड़े जातिवादी. अरे सबसे बड़े जातिवादी. अरे सबसे बड़े नक्सलवादी. अरे सबसे बड़े नक्सलवादी. अरे सबसे बड़े जातिवादी. अरे सबसे बड़े जातिवादी. अरे जातिवाद ने क्या किया? अरे ब्राह्मणवाद ने क्या किया? अरे तुमचं आमचं नाटक काय? अरे तुमचं आमचं नाटक काय? अरे अक्षय गायकवाडला न्याय द्या. अरे अक्षय गायकवाडला न्याय द्या. अरे आरोपींना अटक करा. अरे आरोपींना अटक करा. अरे पोलीस प्रशासन मुर्दाबाद. अरे बदलापूर पोलीस स्टेशन मुर्दाबाद. अरे ये सरकार वो सरकार. अरे ये सरकार वो सरकार. अरे या सरकारचं करायचं काय? अरे या सरकारचं करायचं काय? अरे काँग्रेस बीजेपी धोका आहे. अरे काँग्रेस बीजेपी धोका आहे. अरे तुमचं आमचं नातं काय? अरे तुमचं आमचं नातं काय? अरे शिक्षण आमच्या हक्काचं. अरे शिक्षण आमच्या हक्काचं. अरे जमीन आमच्या हक्काची. अरे जमीन आमच्या हक्काची. अरे बिहार आमच्या हक्काचं. अरे बिहार आमच्या हक्काचं. पोलीस प्रशासन मुर्दाबाद. अरे पोलीस प्रशासन मुर्दाबाद. अरे अक्षय गायकवाडला न्याय द्या. अक्षय गायकवाडला न्याय द्या.
दुकानदारांच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात, अरे बहुजनांच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात, अरे बहुजनांच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात, अरे महिलांच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात, अरे महिलांच्या सन्मानात मुसलमानांच्या सन्मानात अरे मुसलमानांच्या सन्मानात अरे SC OBC SC OBC अरे मुस्लिम शीख आदिवासी अरे मुस्लिम शीख आदिवासी अरे तुमचं आमचे नाटक काय अरे तुमचं आमचे नाटक काय अरे आजच्या गायकवाडला न्याय द्या अरे आजच्या गायकवाडला न्याय द्या अरे आरोपींना अटक करा अरे आरोपींना अटक करा अरे एसीबी कार्यालय मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. अरे एसीबी कार्यालय मुर्दाबाद आज 1.5 महिना होऊन गेलाय तरी पण जो आमचा बंधू आहे अक्षय गायकवाड त्याला न्याय मिळाला नाही आहे. त्याच्यावर हल्ला करणाऱ्या मारहाण करणाऱ्या लोकांना अजून पोलीस प्रशासनाने अटक केलेली नाही आहे. म्हणून त्याला न्याय मिळण्यासाठी आज आमचा हा मोर्चा आहे. कारण प्रत्येक वेळेला आमच्या बहुजन समाजातील मुलांवर अन्याय अत्याचार केला जातो, आमच्या बहुजन समाजातील मुलींवर अन्याय केला जातो, बलात्काराची संख्या वाढलेली आहे. म्हणून ते थांबलं पाहिजे आणि आमच्या बहुजन मुलांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही आज मैदानात उतरलेलो आहोत. भाजप सरकार मुर्दाबाद अरे भाजप सरकार मुर्दाबाद अरे कमी झालीच पाहिजे अरे आरोपींना अटक झालीच पाहिजे अरे अक्षय गायकवाडला न्याय द्या अरे अक्षय गायकवाडला न्याय द्या अरे भूमिपुत्रांच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात, अरे सुरेखाच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात, अरे रिक्षावाल्यांच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात, अरे दुकानदारांच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात, अरे बहुजनांच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात, अरे मराठ्यांच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात, अरे ओबीसीच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात, अरे बजाराच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात, अरे बंजारा बांधवांच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात, अरे उत्तर भारतीयांच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात, अरे उत्तर भारतीयांच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात, अरे ये सरकार वो सरकार अरे ये सरकार वो सरकार अरे या सरकारचं करायचं काय अरे या सरकारचं करायचं काय अरे काँग्रेस बीजेपी धोका आहे अरे काँग्रेस बीजेपी धोका आहे अरे सेना राष्ट्रवादी भी धोका है अरे सेना राष्ट्रवादी भी धोका है अरे SC ST OBC SC ST OBC अरे तुमचं आमचं नाटक काय अक्षय गायकवाडला न्याय द्या अरे अक्षय गायकवाडला न्याय द्या अरे गाव गुंडांना अटक करा अरे जातीवादी गुंडांना अटक करा अरे दुकानदारांच्या सन्मानात अरे दुकानदारांच्या सन्मानात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंचा राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंचा राजमाता जिजाऊंचा राजमाता जिजाऊंचा राष्ट्रमाता सावित्रीबाई फुलेंचा राष्ट्रमाता सावित्रीबाई फुलेंचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा आणि हे सरकार हे सरकार अरे या सरकारचं करायचं काय अरे या सरकारचं करायचं काय अरे कर्ज बदल दो ताज बदल दो अरे कर्ज बदल दो ताज बदल दो अरे अक्षय गायकवाडला न्याय द्या अरे अक्षय गायकवाडला न्याय द्या अरे पोलीस प्रशासन मुर्दाबाद अरे पोलीस प्रशासन मुर्दाबाद अरे अंबादास एसीबी कार्यालय मुर्दाबाद अरे अंबादास एसीबी कार्यालय मुर्दाबाद अरे तुमचं
आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय अरे आरोपींना अटक करा. अटक करा अटक करा अरे आरोपींना अटक करा. अटक करा अरे सबसे बड़े जातिवादी, कामरवादी कामरवादी अरे सबसे बड़े नक्सलवादी, कामरवादी कामरवादी अरे सबसे बड़े आतंकवादी, कामरवादी कामरवादी अरे सबसे बड़े नक्सलवादी, कामरवादी कामरवादी अरे सबसे बड़े जातिवादी, कामरवादी कामरवादी अरे ब्राह्मणवाद ने क्या किया? देश का सत्यानाश किया अरे ब्राह्मणवाद ने क्या किया? देश का सत्यानाश किया अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय अरे ईव्हीएम हटाओ, देश बचाओ ईव्हीएम हटाओ, देश बचाओ अरे ईव्हीएम हटाओ. एक सर्व, सर्व अरे एक सर्व. सर्व अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय अरे ये सरकार वो सरकार, अरे या सरकारचं करायचं काय? आधी डॉक्टर वर या सरकारचं करायचं काय? आधी डॉक्टर वर अरे ये सरकार वो सरकार, अरे या सरकारचं करायचं काय? आधी डॉक्टर वर अरे या सरकारचं करायचं काय? आधी डॉक्टर वर अरे अंबरनाथ एसीबी कार्यालय मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद अंबरनाथ एसीबी कार्यालय मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद अरे बदलापूर पोलीस प्रशासन मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद अरे बदलापूर पोलीस प्रशासन मुर्दाबाद. अरे या सरकारचं करायचं काय? अरे या सरकारचं करायचं काय? अरे तुमचं आमचं नातं काय? अरे मुसलमानांच्या सन्मानात, मुसलमानांच्या सन्मानात, मराठ्यांच्या सन्मानात, अरे आरोपींना अटक करा. अरे आरोपींना अटक करा. अरे तुमचं आमचं नातं काय? अरे तुमचं आमचं नातं काय? अरे एससी एसटी ओबीसी, एससी एसटी ओबीसी, अरे मुस्लिम शीख आदिवासी, अरे मुस्लिम शीख आदिवासी, अरे संविधानाच्या सन्मानात, अरे संविधानाच्या सन्मानात, अरे ओबीसीच्या सन्मानात, अरे पोलीस प्रशासन मुर्दाबाद, अरे अंबरनाथ पोलीस प्रशासन मुर्दाबाद, अरे अंबरनाथ एसीबी कार्यालय मुर्दाबाद, अरे बदलापूर पोलीस प्रशासन मुर्दाबाद. अरे आरोपींना अटक करा. अरे आरोपींना अटक करा. अटक ऍक्टची अंमलबजावणी करा. अरे ये सरकार वो सरकार, की सरकार ये सरकार वो सरकार, की सरकार अरे जातिवाद पे हल्ला बोल, अल्लाह बोल अल्लाह बोल अरे जातिवाद पे हल्ला बोल, अल्लाह बोल अल्लाह बोल अरे धर्मवाद पे हल्ला बोल, अल्लाह बोल अल्लाह बोल अरे धर्मवाद पे हल्ला बोल, अल्लाह बोल अल्लाह बोल अरे आतंकवाद पे हल्ला बोल, अल्लाह बोल अल्लाह बोल अरे आतंकवाद पे हल्ला बोल. अल्लाह बोल अल्लाह बोल अरे ये सरकार वो सरकार, की सरकार अरे ये सरकार वो सरकार, की सरकार अरे भाजपा सेना धोखा है, मौका है अरे भाजपा सेना धोखा है, मौका है वो कांग्रेस राष्ट्रवादी भी धोखा है, मौका है वो कांग्रेस राष्ट्रवादी भी धोखा है. अरे बहुजनांच्या सन्मानात, आम्ही उतरलो मैदानात अरे बहुजनांच्या सन्मानात, आम्ही उतरलो मैदानात अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय अरे अक्षय गायकवाडला न्याय द्या. जय 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 अरे अक्षय गायकवाडला न्याय द्या. अरे आरोपींना अटक करा. अरे आरोपींना अटक करा.
संविधान के सम्मान में, हम तेरे मैदान में, संविधान के सम्मान में। हम तेरे मैदान में। अरे ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ, बचाओ, ईवीएम हटाओ। अरे तो भाजपा भी हटाओ, अरे भाजपा हटाओ, अरे ईवीएम भी हटाओ, अरे कांग्रेस भी हटाओ, अरे राष्ट्रवादी भी हटाओ, अरे शिवसेना भी हटाओ, अरे कांग्रेस हटाओ, अरे रिक्षावाल्यांच्या सन्मानात, उतरलो मैदानात, अरे फेरीवाल्यांच्या सन्मानात, उतरलो मैदानात, अरे दुकानदारांच्या सन्मानात, उतरलो मैदानात, अरे मुसलमानांच्या सन्मानात, अरे गोरगरिबांच्या सन्मानात, अरे गोरगरिबांच्या सन्मानात, अरे झोपडपट्टीधारकांच्या सन्मानात, अरे बौद्ध बांधवांच्या सन्मानात, उतरलो मैदानात, अरे बौद्ध बांधवांच्या सन्मानात। अरे या सरकारचं करायचं काय? पोलीस प्रशासन मुर्दाबाद, मुर्दाबाद, त्या दिवशी तुझा हमला झाला होता, त्या दिवशी तू एकटा होता, पण आज तुझ्यासाठी संपूर्ण समाज आलाय, तर तुझ्या काय भावना आणि तुझी मागणी काय? मला पोलिसांकडनं हीच मागणी आहे का आरोपींना तात्काळ अटक करावी, कारण इतक्या दिवस तरी काय न्याय भेटला नाही, पण आज माझ्यापाठी माझा पूर्ण बौद्ध समाज आणि 17 बहुजन समाज, पूर्ण सगळे समाजाचे लोक माझ्या सोबत आहेत, 17 पगड जातीचे, तर मला न्याय भेटला पाहिजे हीच माझी मागणी। आरोपी तुला धमकी देतात का त्याची पण माहिती? हा, आणि त्यांच्याकडनं मला सारखं 2-3 वेळेस म्हणजे असं होऊन गेलेलं आहे का केस पार्टी घे, त्यांची लोक पण येऊन गेलेले होते त्या ठिकाणी का केस पार्टी घे, कशाला वाद करायचं, या त्या सगळ्या गोष्टी तरी बोलून घेतलेल्या, आणि आता तुला अजून त्रास देऊ या गोष्टींना, ते सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत। तर मला एवढंच बोलायचं त्यांना अटक झाली पाहिजे। आरोपींना ओळखतो, आरोपींची सगळ्यांची नावं आहेत त्याच्यामध्ये, सगळ्यांना ओळखतो। आरोपींचं निवेदन आम्ही दिलेलं आहे पोलिसांना, त्याची कॉपी तुम्हाला दिली जाईल, त्याच्यामध्ये सर्व जवळजवळ 15 आरोपींची नावं टाकलेली आहेत। पोलिसांनी आम्हाला इन्सिस्ट केलं की फक्त 4 आरोपींची नावं सांगा यांना, त्याच्यामुळे नवीन आम्ही सुधारित एक निवेदन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 15 लोकांची नावं देण्यात आली। सर्व बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या सर्वांच्या माहितीसाठी बदलापूर जय भीमनगर आहे बेलवली, या ठिकाणी राहणारे आपले गायकवाड साहेब आहेत, ते बौद्ध बांधव आहेत आणि बहुजन समाजातले बांधव सातत्याने समाज हितासाठी कार्यरत आहेत, आणि त्याच्यामुळे तिकडचे जे जातीवादी जे गुंड आहेत त्या लोकांनी त्यांच्यावरती 15-20 लोकांनी हल्ला केलेला आहे जो 9 मार्च 2025 रोजी, आणि त्या हमल्यामध्ये जवळजवळ फ्लोअर ब्लॉक जी गादी आहे त्याच्यानी त्याच्या तोंडावरती, त्यांच्या शरीरावरती, खांद्यावरती सगळीकडे मारहाण केलेली आहे, आणि मारहाण केल्यानंतर अशी परिस्थिती झाली की त्यांना जवळजवळ 5 दिवस ऍडमिट करावं लागेल। त्यांचा खांदा तुटला होता, डोळ्यात रक्त साठलं होतं, तोंड गाल पूर्ण सुजलं होतं, कारण त्यांना मोठ्या प्रमाणात इजा झाली होती, आणि त्याच्यानंतर जी अॅट्रॉसिटीची केस दाखल करण्यात आली ती पण 2-3 दिवसानंतर मोठ्या प्रेशर नंतर ते अॅट्रॉसिटीची केस दाखल केली गेलेली आहे, त्याने जातीवादी शिवीगाळ पण केलेली आहे, मोठ्या प्रमाणात मारहाण पण केलेली आहे। स्वतः शेड्यूल कास्ट असल्यामुळे अॅट्रॉसिटी लागू हे बंधनकारक होतं, परंतु फक्त पोलीस प्रशासनाने अॅट्रॉसिटी जे कलम लावून आमचं सांत्वन करण्याचं काम केलेलं आहे ते चुकीचं आहे। मुळात जो शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब अॅट्रॉसिटीज प्रिव्हेन्शन जो ऍक्ट आहे, जो 1989 प्रमाणे ती जे आता सुधारित मिनिस्ट्री ऑफ लॉ म्हणजे केंद्रीय कायदा व न्याय मंत्रालय त्यांच्या माध्यमातून एक आदेश आलेला आहे 17 ऑगस्ट 2018, त्याच्या कलम 18A प्रमाणे अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत जे काही आरोपी असतील त्या आरोपींना तात्काळ अटक करण्याचं प्रावधान केलेलं आहे, ती प्रोव्हिजन आहे, एसओपी दिलेली आहे पोलीस प्रशासनाला, परंतु पोलीस प्रशासन या प्रोसिजरचं फॉलो करत नाही, प्रोव्हिजनचं फॉलो करत नाही, आणि आरोपींना अटक करण्यापासून सातत्याने टाळाटाळ करत आहे। जवळजवळ 1.5 महिना झालेला आहे, 1.5 महिन्यापासून हा व्यक्ती पोलीस प्रशासनाला पाठपुरावा करत आहे, आणि त्याचे आरोपी ते धमक्या देत आहेत, मारण्याची धमकी करत आहेत। आता गोरगरिबांना न्याय कुठून मिळणार? इथे बहुजन समाजावरती सातत्याने बुलडोजर लावून गोरगरिबांना अन्याय केले जाते। नगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल, इकडचं सरकार असेल, आमच्या पोटा पाण्यावरती लाथ मारण्याचं काम करतंय, आणि आम्हाला कुठल्या प्रकारची सुखसुविधा किंवा रोजगार उपलब्ध करून देत नाही। कसं बसं लोक जगतायत, परंतु अशा परिस्थितीमध्ये पण हे जे पोलीस प्रशासन सरकारी जे यंत्रणा आहे हे सरकारच्या माध्यमातून भाजपचं सरकार, फडणवीसचं सरकार आहे, शिंदे सरकार आहे, अजित पवारचं सरकार आहे, हे जातीवादी सरकार आहे। या जातीवादी सरकारने या अशा प्रकारच्या बऱ्याचशा घटना या
या ठाणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये घडवलेल्या आहेत. आता आपण बऱ्याचशा घटना पाहत आहोत की ज्याच्यामध्ये ही जातीग्रस्त मानसिकता असलेली फडणवीसची पेशवाई सरकार जे आहे हे पेशवाई सरकार सातत्याने आमच्या गळ्यात आम्हाला आमच्यावरती अन्याय करत आमच्या गळ्यामध्ये मडकं पुन्हा एकदा टाकण्याचं ते काम करत आहे, गुलामगिरीकडे आम्हाला घेऊन जात आहे. म्हणून बहुजन मुक्ती पार्टी त्याचबरोबर बहुजनवादी आणि आंबेडकरवादी सर्व सामाजिक संघटना पक्षांच्या वतीने आज आपटे गायकवाडला न्याय मिळण्यासाठी आम्ही हा मोर्चा एसीबी कार्यालयावरती काढलेला आहे. मी सर्व उपस्थितांना विनंती करतो की तुम्ही सहकार्य करा, या मोर्चामध्ये सामील व्हा. संविधानाने कलम 19 प्रमाणे आपल्याला अधिकार दिलेले आहे. या अधिकारानुसार आम्ही हा मोर्चा संविधानिक पद्धतीने काढत आहोत आणि आम्ही एसीबी साहेबांना एवढंच मागणी करत आहोत की प्रोव्हिजन जे दिलेले आहे त्या प्रोव्हिजन प्रमाणे तात्काळ आरोपींना अटक करा, नाहीतर हे आंदोलन तसंच चालू राहणार आहे. हे आरोपी जर अटक नाही झाले तर एसीबी कार्यालयावरती या ठिकाणी आता निरंतर आम्ही याच ठिकाणी हे आंदोलन करणार आहे. आणि ह्याच्यातून पण जर आरोपींना तुम्ही अटक नाही केले तर डीसीपी साहेबांच्या कार्यालयावरती आम्ही तहसील स्तरावरती जेवढे पण पोलीस प्रशासनाचे जेवढे पण केसेस असतील त्यांच्याशी संबंधित असतील, पोलीस प्रशासनाने त्याच्यामध्ये हलगर्जीपणा केला असेल, निग्लिजन्सी केली असेल, ते सर्व केसेस शोधून काढू आणि त्या केसेसच्या आधारावरती आम्ही पुन्हा एकदा तहसील स्तरावरती मोर्चा काढू आणि ते सर्व घेऊन नंतर पुढे सीपी ऑफिसला चाललं झालं जाईल. सर्व निवेदनामध्ये सर्व केसेसची त्यामध्ये नोंदणी असेल, सर्व समाजाला